पॅसिव्ह व्हॉइसच्या चार्टवर आधारित माहिती सध्या मी तुम्हाला देईन. पॅसिव्ह व्हॉइसचा चार्ट क्रमांक 2च्या बुकलेटमध्ये छापलेला आहे आणि त्यावर आधारित वाक्य 6व्या पुस्तिकेत आहे. पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य म्हणजे नेमकी कशी वाक्य असतात पहा. एक उदाहरण पहा. आता ही वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायचं असेल तर इथे सुद्धा तुम्ही त्याच नियमानुसार जाणार की सुरुवातीचा शब्द, शेवटी त्याच्यानंतर क्रियापदाच्या पुढचा शब्द शेवटचा पाहिजे आणि त्याच्यानंतर दुरुस्त करणेचा शब्द, पण दुरुस्त करण्याच्या जोडीला इथे गेला, जाणे पण आलेला आहे, तो पण शब्द येईल. आता पहा, हे वाक्य इंग्लिशमध्ये करताना सुरुवातीला हा रस्ता म्हणजे तर दिस रोड तुम्ही लिहिलं, पाहिजेसाठी शब्द तुम्ही लिहिलात शुड. आता तुम्हाला लिहायचंय दुरुस्त केला गेला. दुरुस्त करण्यासाठी शब्द आहे रिपेअर, पण इथे नुसतं रिपेअर वापरलं तर वाक्य बरोबर होत नाही. असं यासाठी होत नाही कारण या वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने झाली तो शब्द करता नाही. काही वाक्य अशी असतात ज्या वाक्यांची सुरुवात आपण कर्त्यापासून करतो आणि काही वाक्य अशी असतात ज्या वाक्यांची सुरुवात आपण कर्त्याने करत नाही. ज्यांची सुरुवात कर्त्याने न करता कर्मपासून, ऑब्जेक्टपासून, काय केलं गेलं, कोणाला सांगितलं गेलं, काय किंवा कोणालाच्या उत्तराने जेव्हा आपण सुरुवात करतो तर त्याला कर्म म्हटलं जातं. 3ऱ्या पुस्तकामध्ये कर्मची व्याख्या छापलेली होती. तर कर्मपासून जेव्हा वाक्य आपण सुरू करतो तर त्यावेळेस वाक्यामध्ये क्रियापदासोबत बी आणि 3रं रूप वापरावं लागतं. म्हणजे बीच्या पुढे याचं मी 3रं रूप करेल तर वाक्य होईल दिस रोड शुड बी रिपेअर. पहा, या ठिकाणी मला काय वापरावं लागलं, बी आणि 3रं रूप. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय जर इंग्लिशमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं असेल तर तुम्ही काय आठवण ठेवणार, बी सोबत 3रं रूप. 6व्या पुस्तिकेमध्ये एक पेज केवळ या 2 शब्दांना पण दिलेला आहे. तसं यासाठी केलेलं आहे की पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय म्हटलं की तुमच्या नजरेसमोर ही गोष्ट यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही वाक्याची सुरुवात कर्त्यापासून करता तर त्याच्या पुढे क्रियापद येईल. पण समजा तुम्ही वाक्याची सुरुवात कर्त्यापासून केली नाही तर त्याच्या पुढे काय येईल, बी सोबत 3रं रूप. लहान मुलांना जर विचारलं गेलं की तुम्ही पॅसिव्हचं वाक्य कसं ओळखता तर त्यांचं उत्तर असतं की पॅसिव्हच्या वाक्यात शेवटी बाई आलेलं असतं. जसं बाई मी, बाई मोहन, बाई राम. पण बाई असणं ही पॅसिव्हच्या वाक्याची अट नाही. पॅसिव्हच्या बहुतांश वाक्यामध्ये त्या बाईचा वापर नसतो. पॅसिव्हचं वाक्य असं ओळखायचं, त्याच्यामध्ये बी सोबत 3रं रूप असतं. ओळखायचं म्हणण्यापेक्षा असं करायचं, करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला पॅसिव्हची वाक्य जेव्हा बोलावी लागतात तर त्यावेळेस या पद्धतीने वाक्य बनवायचं. तुम्हाला जर म्हणायचं असेल मी पुस्तके विकतो, आता हा 2 वाक्य मी तुमच्यासमोर लिहिलं आणि दुसरं वाक्य पहा, पुस्तके विकली जातात. या 2 वाक्यामध्ये काय फरक आहे, या वाक्यामध्ये पुस्तके विकणाऱ्याचा उल्लेख आहे. विकणारा कोण आहे म्हणजे तिथे मी विकतो, कर्ता आहे तिथे. या बाजूच्या वाक्यामध्ये मात्र कर्ता नाही. तर 2 वाक्यांना वेगळ्या प्रकारे करावं लागेल. इथे सुरुवात जेव्हा तुम्ही करता पुस्तके बुक्स पासून तर आता विकण्यासाठी नुसता सेल शब्द येत नाही, तिथे बी सोबत 3रं रूप येतं. आणि बी बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं बीचं वर्तमान काळाचं रूप असतं एम इज आर. बुक्स कारण की अनेक वचनी आहे तर त्याच्यासोबत बीचं रूप काय घ्यावं लागेल मला, आर. आणि 3रं रूप विकण्याचं काय होऊन जाईल, सोल्ड. म्हणजे वाक्य कसं बनवता येते, बुक्स आर सोल्ड. पहा, त्या बाजूला मी नुसता सेल शब्द नाही वापरला तर मी बी सोबत 3रं रूप घेतलं. इकडचं वाक्य करताना मात्र मी नुसतं सेल म्हटलं असतं, आय सेल, आणि पुस्तके म्हणजे बुक्स. पहा, मी विकतो पुस्तके.
आय सेल बुक्स. म्हणजे ज्या वेळेस वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होत आहे तर तिथे काय येत आहे? क्रियापद. आणि ज्या वेळेस वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होत नाहीये तर तुम्हाला काय घ्यावं लागत आहे? बी आणि तिसरे. असं जर तुम्ही केलं नाही तर वाक्याचा अर्थ उलटा होऊन जाईल. पुस्तके विकली जातात म्हणण्याऐवजी पुस्तकेच विकतात, पुस्तके दुकानदाराला विकतात, असं तर होत नाही. म्हणजे सांगण्याचा अर्थ तुम्हाला पॅसिव्हचं वाक्य होऊ देण्यासाठी, सुरुवातीचा शब्द कर्ता न होऊ देण्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये बी आणि तिसरं रूप वापरायला पाहिजे. आणखी एखादं वाक्य मी तुम्हाला सोडवून दाखवतो. समजा हीच वाक्य पास्ट टेन्सचं असतं, पुस्तके विकली गेली. पास्ट टेन्स बद्दल मी तुम्हाला काय सांगितलं की त्याच्यामध्ये सेकंड फॉर्म येतो आणि सेकंड फॉर्म कुठे करायचा असतो सांगितलं? सेकंड नंबरवरच. सेकंड नंबरवर काय शब्द आहे? आर. आरचं पास्ट टेन्स काय होऊन जाईल? वर. बीचं सेकंड फॉर्म असतं वर. म्हणजे वाक्य काय झालं? बुक्स वर सोल्ड, पुस्तके विकली गेली. हेच जर वाक्य असतं पुस्तके विकली जातील तर भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये काय असतं? भविष्यकाळ म्हणजे विल सोबत पहिलं रूप. काळ शिकवताना आधीच मी लिहिलं होतं, लक्ष द्या त्या गोष्टींकडे. तर विल सोबत पहिलं रूप मी जर लिहिली ते तर बी येईल. वाक्य होईल तुमचं बुक्स विल बी सोल्ड, पुस्तके विकली जातील. या पद्धतीने आणि या पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसच्या चार्टला पूर्ण करा आणि वाटल्यास त्यातल्या प्रत्येक क्रमांकाला घेऊन तुम्ही त्यांची वाक्य करा. एक वाक्य मी तुम्हाला सोडवून दाखवेन. जसं फॉर एक्झाम्पल, तुझी सूचना स्वीकारण्यात आली आहे. आता हे वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही लिहिणार तुझी सूचना स्वीकारण्यात आली आहे. स्वीकारण्यात येणे क्रियापद आहे, त्याला काय लागलं? ल आहे. ऍक्च्युअली आपण आहेचा शब्द घेणार आहोत, पण जर ल आहे वरून तुम्ही ओळखणार असाल, जर तुम्हाला आहेसाठीचा शब्द हॅव सुचत असेल पटकन तर चांगली गोष्ट आहे. क्रिया पूर्ण झालेली असली तर हॅवचे शब्द आणि इथे पूर्ण झालेली आहे. क्रिया जर चालू असती तर बीचे शब्द आले असते. किंवा त्यापेक्षा तुम्हाला जर चार्टच्या मदतीने करायचं असेल तर चार्टवर ल आहेसाठी शब्द दिलेला आहे हॅव किंवा हॅज. हॅव हॅजचा फरक काय सांगितला मी? हे जे एस लागलेले शब्द आहेत, हॅवचं हॅज, गोचं गोज, कमचं कम्स, डूचं डज, कधी करायचं असतं? जेव्हा त्याला तुम्ही एकवचनी शब्दाच्या पुढे लिहिता. सजेस्टेड एकवचनी आहे, सूचना, एका सूचनेबद्दल बोलतोय आपण, तर काय घ्यायला पाहिजे? बघ हॅज. जर बऱ्याच गोष्टींबद्दल आपण बोलत असतो तर काय शब्द आला असता तिथे? हॅव. म्हणजे सुरुवातीला तुम्ही लिहिणार तुझी सूचना, युअर सजेस्टन. या शब्दाचा उच्चार सुद्धा सजेस्टन आहे. TION चा उच्चार क्षण असतो पण S च्या नंतर नसतो. उदाहरणार्थ तुम्हाला हा शब्द माहित आहे क्वेश्चन. पहा S नंतर TION आलं. क्वेश्चन, डायजेस्टन, कंजेस्टन, याच्यामध्ये S नंतर TION येतं, तर तिथल्या TION ला काय वाचायचं? चॅन वाचायचं. ठीक आहे. पहा युअर सजेस्टनच्या नंतर त्या ल आहे करिता शब्द हॅज. आता स्वीकारण्यासाठी डायरेक्ट तुम्ही एक्सेप्ट शब्द नाही लिहायचा. का नाही लिहायचा? कारण या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून झाली नाही. सूचना स्वीकारणारा कोण आहे ते या वाक्यात नाही. मग अशा वेळेस काय करायचं असतं? बी सोबत तिसरे रूप वापरायचं असतं. पॅसिव्हचं वाक्य झालं ते. म्हणजे इथे तुम्ही आधी बी वापरणार. हॅव हॅज सोबत नेहमी तिसरे रूप येतं, म्हणजे तुम्ही बी नाही लिहू शकत. बीचं तिसरे रूप करावं लागेल आणि बीचं तिसरे रूप काय असतं? बी. आणि क्रियापदाचं पण तिसरे रूप. क्रियापद काय आहे? एक्सेप्ट. एक्सेप्टचं तिसरे रूप होऊन जाईल एक्सेप्टेड. युअर सजेस्टन हॅज बीन एक्सेप्टेड असं तुमचं वाक्य. इन शॉर्टमध्ये सांगायचं तर पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य म्हणजे काही वेगळी वाक्य नाहीत, फक्त एवढंच की त्या वाक्यांची सुरुवात कर्त्याने झालेली नसते. तर तशा वेळेस तुम्ही त्या वाक्यामध्ये फक्त बी वाढवायचं आणि त्या बीच्या पुढे तिसरे रूप घ्यायचं. तुम्हाला एक गोष्ट आणखी लक्षात आलेली असू शकते, कारण काळांचा चार्ट शिकवताना मी लिहिलं होतं बी सोबत INGचं रूप म्हणजे चालू काळ, आणि आता मी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस बद्दल लिहिलं की बी सोबत तिसरं रूप. म्हणजे बीच्या पुढे तुम्हाला दिसतंय की केवळ INGचं रूप येतं क्रिया चालू असली तर, आणि तिसरं रूप येतं पॅसिव्ह व्हॉइस असलं तर.
बीचा वापर नावाचं प्रकरणच या 6व्या पुस्तिकेत आहे. त्या प्रकरणाला सुद्धा तुम्ही 1-2 वेळा वाचून पाहू शकता. पण इथल्या इथे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं तर बी सोबत केवळ 2च रूपे जुळतात. INGचं रूप जुळतं किंवा तिसरं रूप. मग एखाद्या वेळेस तुम्ही बीच्या सोबत पहिलं रूप लिहिलं असेल तर ताबडतोब तुम्ही ते वाक्य होणार नाही असं समजून घ्यायचं आणि पुढच्या वेळेस तशी चूक नाही करायची. उदाहरणार्थ तुम्ही जर वाक्य लिहित असाल आय विल बी, आता बीच्या पुढे जर तुम्ही गो लिहिलं तर गो येऊ शकत नाही, तुम्हाला कळलं पाहिजे. ING येऊ शकतं, गोईंग, आय विल बी गोईंग. आणि जर पॅसिव्हचं असतं, फॉर एक्झाम्पल आस्क वापरायचं असेल, गो शब्द पॅसिव्हमध्ये जुळणार नाही म्हणून आस्क घेतलं मी. म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल आय विल बी आस्क्ड, आता आय विल बी आस्क्डचा तुम्ही अर्थ कसा घेणार? आय विल बी आस्क्डचा अर्थ घेताना या बीचा अर्थ तुम्ही जाणे घ्यायचा. एक गोष्ट आणखी तुम्ही आठवण ठेवा की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जेव्हा बी सोबत तिसरं रूप येतं तर त्यावेळेस बीचा अर्थ जाणे असा होतो. आणि कारण की तिसरं रूप आपण करत आहोत तर केलं, लिहिलं, वाचलं असं भूतकाळाचा अर्थ निघतो. म्हणजे बी सोबत तिसरं रूप असताना पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुम्ही केलं जाणीचा अर्थ घ्यायचा. जसं आता मी इथे वाक्य लिहिलं होतं आय विल बी आस्क्ड, तर आस्कचा अर्थ विचारणे आणि केलं म्हणजे ते काय म्हणजे विचारण्याचं, विचारलं. आणि बीचा अर्थ जाणे म्हणजे बी आस्क्डचा अर्थ काय होता की विचारलं जाणे. आणि विल म्हणजे भविष्यकाळ, विचारलं जाणीचं भविष्यकाळ काय होईल, विचारलं जाईल. आणि आई मला विचारलं जाईल म्हणजे त्या वाक्याचा अर्थ कसा आहे, मला विचारलं जाईल. पहा, विचारणारा दुसरा आहे. विचारणारा दुसरा असल्यामुळेच तर त्या वाक्यामध्ये बी सोबत तिसरं रूप आलं, जी की पॅसिव्ह व्हॉइसची अट आहे. समजा इथे बी आलेलं नसतं आणि वाक्य राहिलं असतं आय विल आस्क, तर आता वाक्याचा अर्थ झाला असता मी विचारणार. पहा, या वाक्याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा फरक कळून जाईल. वरच्या वाक्यामध्ये बी लिहिल्यामुळे हा करता नाही, विचारणारा दुसरा आहे. पण इथे बी न लिहिल्यामुळे हा करता आहे. मी वचन दिलं आहे, आय हॅव प्रॉमिस्ड. आणि मला वचन दिलं गेलं आहे. आता मला वचन दिलं गेलं आहे मध्ये वचन देणारा दुसरा आहे, तर तशा वेळेस तिथे काय टाकायला पाहिजे, तुम्ही बी टाकायला पाहिजे. म्हणजे आय हॅव प्रॉमिस्डचंच वाक्य आय हॅव बीन प्रॉमिस्ड असं होऊन जाईल. थोडक्यात पुन्हा एकदा एका वाक्यात सांगतोय, जेव्हा सुरुवात कर्त्यापासून झालेली नसते त्या वाक्यामध्ये तुम्ही बी टाकायचा. बी जर टाकलं नाही तर पहिला शब्द करता होतो. हा रस्ता दुरुस्त केला गेला पाहिजे, हा रस्ता तिथे करता नाही, मग वाक्यामध्ये बी असलं पाहिजे. तुम्ही जर बी लिहिलं नाही आणि एवढंच म्हटलं दिस रोड शुड रिपेअर, तर वाक्याचा अर्थ येईल या रस्त्यानं दुरुस्त करायला पाहिजे. कोणाला? लोकांनाच, जे चूक वाक्य पण करतात आणि रस्ता पण खराब करतात. ठीक आहे, सांगण्याचा अर्थ पॅसिव्हच्या वाक्यामध्ये तुम्हाला बीचा वापर करायचा आहे आणि त्याच्यापुढे तिसरं रूप घ्यायचं. यावर आधारित वाक्ये 6व्या बुकलेटमध्ये आहेत. व्यवस्थित तुम्ही त्यांना सोडवा, तुम्हाला पॅसिव्ह काय असतं स्पष्ट होऊन जाईल.